गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात? बघा, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे आहे. आईवडिलांनी आपल्यासाठी जे मेहनत घेतली ते मेहनत आपल्याला सत्कारणी लावायची आहे. त्यासाठी आपण अभ्यास करत आहोत आणि आपण हे मिशन MPSC सुरू केलेलं आहे. कारण कसं एक पोस्ट आपल्याला त्यातून मिळवायची आहे. तर आज मी काय केलं तर काल जे 1 तास उरला होता त्यामध्ये मी आपलं 5वीची जिओग्राफी म्हणजे पूर्ण केली. तर त्यामध्ये 2 चॅप्टर राहिले होते तर ते मी आज सकाळी संपवली आणि मग नंतर मी 10वीचे भूगोल वाचायला घेतली. त्यामध्ये 1 चॅप्टर मी आज कंप्लीट केली आहे आणि मग नंतर मला जे दुपारी वेळ मिळाला त्यामध्ये मी आपलं 2021 कंबाईनचं जिओग्राफीचे काही प्रश्न आहेत ते मी थोडं वाचून काढलेली आहे. आज एवढंच अभ्यास केली आणि मी जे 5वीचे पुस्तक वाचून काढलेली आहे त्यामधील काही जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते मी तुम्हाला यामध्ये रीड करून दाखवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. चला बघा. इयत्ता 5वीचे भूगोल माझं आज संपलं कारण 2 प्रकरण माझं राहिलं होतं तर ते मी आता आज कंप्लीट केली. काल जे 1 तास उरला होता त्यामध्ये सगळं पुस्तक रीड केली पण त्यामध्ये माझे 2 चॅप्टर राहिले होते. तरी हे करत असताना मी या संपूर्ण पुस्तकातून जे एकदम IMP मुद्दे होते ते मी यामध्ये काढून ठेवलेली आहेत. हे थोडं तुम्हाला पण मी सांगणार आहे. तर माझे जे 2 चॅप्टर होते त्यामध्ये कोणते चॅप्टर राहिले होते ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, जो आपला भारत शहरे व त्यांचा विकास आहे हा चॅप्टर राहिला होता. यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण शहरे आहेत ते त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. कधी पण एखादा प्रश्न येऊ शकतो म्हणून मी ते व्यवस्थित रीड केली. आणि त्यानंतर आहे भारतीय पर्यटन आणि त्यानंतर आहे भारत प्रदूषण समस्या. हे फक्त एकदा रीड करून घेतली कारण कसं कॉन्सेप्ट आपल्या जर बेसिक चांगलं व्यवस्थित असेल तर नंतर आपल्याला कोणताही कसाही प्रश्न आला तरी आपल्याला तो म्हणजे सॉल्व करता येतो. म्हणून जे स्टेट बोर्डच्या पुस्तकं आहेत त्या व्यवस्थित रीड करायला पाहिजे. तर त्यामध्ये मी काही महत्त्वपूर्ण ह्या संपूर्ण पुस्तकातून मुद्दे काढलेले आहेत तर ते मी इथं सांगत आहे. बघा, इथे बघा मी मुद्दा काढली आहे. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक पडतो. आपल्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार हा जास्त आहे. अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकडचा प्रदेश आणि गुजरातच्या पश्चिमेकडचा प्रदेश यात 29 अंशाचा फरक आहे. म्हणजेच त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. हा प्रश्न एकदा कंपाईनला येऊन गेला. त्यामध्ये 2 तास म्हणजे 2 तासाचा फरक आहे असं दिलेलं म्हणजे ते लिहायचं होतं. म्हणजे असा वाक्य पूर्ण जसं तसा दिला होता आणि 2 तास लिहिलेलं होतं. म्हणजे 1 तास 56 मिनिटाचा फरक लिहिला आहे म्हणजे 2 तासच आहे. अरुणाचल प्रदेशच्या अतिपूर्वेकडचा प्रदेश आणि गुजरातच्या अतिपश्चिमेकडचा प्रदेश यामध्ये किती 29 रेखांशाचा फरक आहे. म्हणजेच त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये 1 तास 56 मिनिटाचा फरक पडतो. आणि भारताचे प्रमाण वेळ 82°30 पूर्व रेखावृत्त. हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरावरून घेण्यात आले आहे. भारताचे प्रमाण वेळ किती आहे 82°30 पूर्व रेखावृत्त आणि हे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहराकडून म्हणजे शहरावरून जातो. आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळा मानल्या जातात. अमेरिकेमध्ये 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत आणि ग्रीनिच जवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त मानतात. भारताचे प्रमाणवेळ हे ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिट पुढे आहे. मग एका दुसऱ्या चॅप्टरमध्ये हवा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात असते त्याला हवा म्हणतात आणि विशिष्ट प्रदेशाच्या संदर्भात असते त्याला हवामान म्हणतात. आणि भूपृष्ठालगतची हवा प्रथम तापते आणि त्यानंतर त्यावरील हवेचे थर क्रमाक्रमाने तापतात. आधी काय होते तर आधी भूपृष्ठालगतची हवा तापत असते आणि नंतर मग त्यावरील हवा क्रमाक्रमाने तापत असते. भूपृष्ठालगत तापमान जास्त असते आणि जसजसे उंच जावे तसतसे तापमान म्हणजे ते कमी कमी होत जाते. तापमान अक्षांश समुद्रसपाटीपासूनची उंची आणि समुद्रसपाटीपासूनचे अंतर यानुसार बदलते. तापमान कशानुसार बदलते तर अक्षांश समुद्रसपाटीपासूनची उंची आणि समुद्रसपाटीपासूनचे अंतर यानुसार बदलते. सांद्रीभवन हा एकदा प्रश्न राज्यसेवेला येऊन गेलेला आहे. सांद्रीभवन म्हणजे काय तर उंचीवरील कमी तापमानामुळे धुलीकणाभोवती बाष्पाचे सूक्ष्म जलकण तयार होतात आणि त्यास सांद्रीभवन म्हणतात.
आणि त्यानंतरचं बघा काही म्हणजे तिथलेच मुद्दे काढलेले आहे मी. तापमान हा सेल्सिअसमध्ये मोजला जातो, वायुदाब मिलीबारमध्ये मोजला जातो, पर्जन्य हा मिलीमीटरमध्ये मोजला जातो, वाऱ्याचा वेग दर ताशी किमी मोजला जातो. भारतामध्ये अनेकदा ढगफुटीच्या घटना घडणारे राज्य कोणते आहे? तर हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचल हे आहे की ज्यामध्ये ज्या राज्यामध्ये ढगफुटीच्या घटना घडतात. ऊर्ध्वगामी हवेचा वेग कमी झाल्यावर गारा भूपृष्ठावर पडत असतात. म्हणजे आपले हे ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने हवा जात असते आणि हा वेग कमी झाला की गारा भूपृष्ठावर पडत असतं, कारण त्या हवेला वरतून येणारा पाऊस पेलवत नाही आणि त्यामुळे मग त्याच्या गारात रूपांतर होत असते. आणि भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 4 भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 8 अंश 4 उत्तर अक्षांश ते 37 अंश 6 उत्तर अक्षांश आणि 68 अंश 7 पूर्व रेखावृत्त ते 97 अंश 25 पूर्व रेखावृत्त आहे. आणि इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक 4 अंश 45 उत्तर अक्षवृत्तावर आहे. आणि भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. आणि भारताचे क्षेत्रफळ हे तसं इथं जे माहिती दिलेली आहे एवढ्या भागामध्ये आपण च्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. आणि भारताचे क्षेत्रफळ किती आहे तर 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. आणि जगामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत 7वा क्रमांक भारताचा आहे. आणि भारताची भूसीमा किती आहे तर 15,200 किमीची आहे. आणि भारताला सागर किनारा किती लाभलेला आहे तर 7,517 किमी लांबीच्या सागर किनारा लाभलेला आहे. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे रांगा, म्हणजे आपण त्याच्या रांगा वगैरे हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे. शिवालिक, हिमाचल आणि बृहद हिमालय हे दक्षिणेकडून उत्तरेकडील रांगा आहेत. पश्चिम हिमालयामध्ये समावेश असणाऱ्या रांगा जास्कर, लडाख, काराकोरम आणि लडाख पठार हे पश्चिम हिमालयामध्ये आहे. त्याचप्रमाणे सिपकी, जोजी, नीती, काराकोरम, बनियाल ह्या खिंडीसुद्धा पश्चिम हिमालयामध्येच येतात. आणि हिमालयाची उंची 600 मीटर ते 800 मीटरपर्यंत आहे. आणि भारतातील सर्वात उंच शिखर K2 त्याची उंची किती आहे 8,611 मीटर आहे. आणि पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर जर विचारलं तर ते आहे कांचनजंगा आहे बरं. कांचनजंगा हे शिखर पूर्व हिमालयातील सर्व उंच शिखर आहे. आणि त्यांची उंची किती आहे त्या शिखराची उंची तर 8,598 मीटर आहे. आणि पूर्व हिमालयातील महत्त्वपूर्ण खिंडी आहे नथू, जेलप आणि बोमडी ह्या पूर्व हिमालयातील महत्त्वपूर्ण खिंडी आहेत बरं. आणि पतकोई, नांगा प्लस लुसाई या तिन्ही जे आहेत त्यांना मिळून पूर्वांचल म्हटलं जाते. आणि हे मेघालयमध्ये आहे. त्यानंतरचे जे मुद्दे काढलेले आहे संपूर्ण 5व्या वर्गाच्या याच्यातून मी हे महत्त्वपूर्ण मुद्दे काढलेली आहे बघा. कच्च्या रणापासून कन्याकुमारीपर्यंत पश्चिम किनारी मैदान पसरलेलं आहे. आणि याची रुंदी उत्तरेकडे जास्त आणि दक्षिणेकडे कमी आहे. आणि यातील नद्या वेगाने वाहतात आणि त्यांच्या मुखाजवळ खाड्या तयार झालेल्या आहेत. आणि त्यांच्या दक्षिणेकडे खांजन सरोवरे तयार होतात आणि त्यांना कायल म्हणतात. आणि वेबनाड हे मोठे खांजन सरोवर आहे. मग त्यानंतरचा जो हवामानाचा टॉपिक आहे त्याच्यातले काही मुद्दे असतील. उन्हाळा ऋतूत पडणारा पाऊस पश्चिम बंगाल, झारखंड मध्ये पडतो त्याला कालबैशाखी म्हणतात. पश्चिम बंगाल उन्हाळा ऋतूमध्ये पडणारा पाऊस आहे तर ह्या कोणत्या राज्यात काय म्हणतात ते दिलेलं आहे यामध्ये. तर बघा पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये कालबैशाखी म्हटले जाते. कर्नाटक आणि केरळमध्ये ब्लास्म सावर्स म्हणजे फुलाचा वळसा म्हटलं जाते. आणि महाराष्ट्रामध्ये आम्रसरी किंवा वडिवाचा पाऊस म्हटला जाते. उन्हाळा ऋतूमध्ये जो पाऊस पडतो त्याला महाराष्ट्रामध्ये आम्रसरी किंवा वडिवाचा पाऊस म्हणतात. कर्नाटक व केरळमध्ये ब्लास्म सावर म्हणजेच फुलांचा वर्षाव असं म्हणतात. आणि पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये कालबैशाखी म्हटलं जाते. आणि भारताच्या मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावर तसेच छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशातही जास्त पाऊस पडतो. अछिद्र खडक कुठं आहे तर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अछिद्र खडक आहेत.
जलसंपत्ती वापरावयाच्या समस्या. तर जलसंपत्ती वापरात असताना कोणत्या समस्या येतात? तर पाण्याचा अतिवापर केला जातो, पाण्याचे प्रदूषण होते आणि भूजल पातळी कमी होणे ह्या समस्या आहेत. मीठ तयार करणारे राज्य कोणते आहेत? ते आपण इथं एक प्रकरण आहे सागरी संपत्ती, त्यामध्ये आहे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक हे राज्य आहेत मीठ तयार करणारे. पश्चिम भारतीय किनारपट्ट्याजवळील समुद्र उथळ आहे आणि या भागात पाणी उबदार असते. माशांचा उपयोग कशासाठी होतो? अन्न, खत आणि औषध निर्मितीसाठी होतो. कच्छच्या किनाऱ्यापासून ते सुंदरबनपर्यंत भारतीय सागरी क्षेत्रात मासेमारी व्यवसाय चालतो. भारतातील 20% भूभाग हा वनाच्छादित आहे. भारतातील किती टक्के भूभाग वनाच्छादित आहे? तर फक्त 20% भूभाग हा वनाच्छादित आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की हिमालय व पठारी प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाड साचून हा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. हिमालय व पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. जो मैदानी प्रदेश आहे तो कसा तयार झाला आहे? हिमालय आणि पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून. त्यानंतर पश्चिमेकडील मैदानी प्रदेश कशापासून? तर पश्चिमेकडील मैदानी प्रदेश सतलज आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेला आहे. एकही मोठी नदी नसल्याने पश्चिम मैदानाचा दक्षिण भाग हा शुष्क वाळवंटी बनलेला आहे. यास भारतीय महावाळवंट म्हणतात आणि या भागात खाऱ्या पाण्याचे अनेक सरोवर आहे. त्यामध्ये सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर महत्त्वपूर्ण आहे. आणि पूर्व मैदानी प्रदेश कशापासून बनलेला आहे? ते गंगा आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून आणि ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्यांनी तयार झालेला आहे. आणि बघा, प्रवाह बदलण्यात प्रसिद्ध नद्या कोणते? तर कोशी आणि गंडक ह्या 2 नद्या आहेत की ज्या प्रवाह बदलण्यात प्रसिद्ध आहेत. भारतीय पठारी प्रदेश याची उंची 300 मीटर ते 1500 मीटर आहे आणि विस्ताराने सर्वात मोठा आहे. भारतीय पठारी प्रदेश हा विस्ताराने सर्वात मोठा आहे इतर पठारापेक्षा. उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार तर यांच्यामध्ये जे गॅप झाली आहे ते नर्मदा आणि सोन नदी हे उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार यांच्यामधून वाहते असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. आणि त्यानंतर आहे की उत्तर भारतीय पठारामध्ये मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड इत्यादी पठारांचा समावेश होतो. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? पश्चिम घाटातील तर अनैमुडी शिखर आहे ज्याची उंची 2695 मीटर आहे. आणि पूर्व घाटाच्या दक्षिणेकडील रांगांना काय म्हणतात? तर नलामला म्हणतात. पूर्ववाहिनी नद्या ह्या पूर्व घाटातून जाताना अरुंद घडईतून जात असतात. आणि श्रीसेलमजवळ कृष्णा नदीने जे घडई केली आहे ते प्रसिद्ध आहे. आणि पूर्व किनारी मैदानी प्रदेश पश्चिम किनारी मैदानापेक्षा विस्ताराने मोठा आहे आणि हा प्रदेश अनेक नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाने बनलेला आहे. आणि हा किनारा दंतूर नसल्यामुळे नैसर्गिक बंदरे कमी आहेत. म्हणजे पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. तर पश्चिम किनारी भाग आहे त्यामध्ये म्हणजे दंतूर तिथला किनारा असल्यामुळे त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरे सुद्धा आहेत. तर असे एकदम IMP मुद्दे आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून मी या ठिकाणी वाचून टाकली, कारण माझ्या अभ्यासाबरोबर तुमचा पण थोडा अभ्यास हवं हे एवढी माझी फक्त अपेक्षा आहे. यामध्ये आपण जे भारतीय पठारी प्रदेश आणि किनारी प्रदेश हे आपण नकाशाच्याद्वारे जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी यामध्ये तुम्हाला हे एकदा व्यवस्थित म्हणजे विश्लेषण करून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इयत्ता 5वीची आहे. मी आज सकाळी थोडं रिव्हिजन पण केली उरलेला भाग आणि 2 चॅप्टर वाचली आणि त्यानंतर मी 10वीचं एक चॅप्टरच केली आजच्या याच्यामध्ये. तर त्यामध्ये आपलं तेच आहे भारताचे प्राकृतिक विभाग म्हणून आहे हा चॅप्टर आणि हा चॅप्टर मी आज केली. आणि आता दुपारला तेवढं काही नाही, तर दुपारला फक्त जे भूगोलाचे प्रश्न होते आयोगाचे तर ते मी केले. बस झालं, एवढंच मी आजचा अभ्यास केला. आता रात्रीला माहीत नाही, मग वेळ खूप कमी मिळतो पण मी करते.